आता बनवते मी पावसाळा स्पेशल रेसिपी. पाऊस पडायला लागल्यावर काय ना काहीतरी चटपटीत गरमागरम खायला सगळ्यांनाच आवडतं. तसं आमच्याकडं पण 2-3 दिवस झालं पाऊस सुरू आहे. आता सध्या पण पाऊस पडतोय, बारीक असा आहे पण पाऊस आहे. चला म्हणलं आता काहीतरी बनवूया. त्यामुळे मी काय केलं, बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि खिसणीने त्याचे असे पातळ पातळ स्लाइस केले. आता हे करताना मला खूप जास्त भीती वाटते, कारण कधी पण मी खिसणीने काय करायला लागले ना, त्यामुळं मला ते कापतं आणि म्हणून मी त्याच्या जास्त भानगडीतच पडत नव्हते. आता बटाटा भजी करायचं होतं म्हणलं, चला म्हणलं थोडंसं करूया. आणि चाकूनी करायचं म्हणलं तर मग इतकं पातळ असं होत नाही त्याच्या स्लाइस, त्यामुळं मी केला हळूहळू. नंतर बेसन घ्यायचं, बेसनमध्ये थोडंसं मीठ, भरपूर असा ओवा, नंतर थोडासा किंचित सोडा घालायचा. नाही घातला तरी पण चालतोय, पण आता घरात होता तर चला म्हणलं आता वापर करूया. नंतर तेल गरम करायचं, तेलामध्ये छान असे बटाटा भजी तळून घ्यायचे. आता भज्यांमध्ये मला बटाटा भजी खूप जास्त आवडतात, त्यामुळे कधी तर अधूनमधून आठवण आली की मी असे करत असते आणि खात असते. चला तुम्ही पण या भजी खायला, आणि कसे झाले ते पण सांगा. चला बाय.